कुणाल कामराचं ते गाणं आठवतंय, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा, ते काय गुवाहाटी वगैरे. ते प्रकरण खूप गाजलं होतं आणि ह्या प्रकरणाने परत एकदा तोंड वर काढलंय. आज विधान परिषदेमध्ये याच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परबसुद्धा बोलले. झालं काय तर कुणाल कामरा आणि त्यांना सपोर्ट केलाय म्हणून सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव असा आणण्यात आला. ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चष्मा, हाय. आणि या समितीने त्या दोघांना सुद्धा नोटीस पाठवल्या. अनिल परब का भडकले विधान परिषदेमध्ये, तर त्याचं कारण ह्या प्रस्तावाची जी नोटीस घेऊन त्यांच्या घरी जो अधिकारी जाणं अपेक्षित होतं त्याच्याऐवजी क्राईम ब्रांचचे 7 पोलीस तिथं पोहोचले आणि यामुळं हे सरकार दादागिरी करतंय की काय असा सवाल त्यांनी इथं उपस्थित केला. सुषमा अंधारे यांना जी हक्कभंगाची नोटीस पाठवलेली आहे, ही हक्कभंगाची नोटीस क्राईम ब्रांचचे 7 पोलीस घेऊन गेलेत. अरे काय चाललंय, काय सत्तेचा माज आणि काय चाललंय, काय हक्कभंगाची पोलिसांना काय काम नाही आहे काय? या प्रकरणामध्ये कुणाल कामराच्या समर्थनार्थ सुषमा अंधारे यांनी सुद्धा सेम कविता म्हणली आणि त्याबद्दल त्यांनी स्वतःचं समर्थन व्यक्त केलं होतं. पण आता हक्कभंग प्रस्ताव आला आहे. हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय, तर विधान परिषदेमध्ये तेथील सदस्यांच्या विशेष अधिकाराचं संरक्षण व्हावं की बाबा त्यांच्यावर जर कोणी बदनामकारक काही पोस्ट लिहिली किंवा बोललं तर या संदर्भात त्यांनी स्वतःचं याच्यामध्ये संरक्षण करता यावं, यासाठी एक हा प्रस्ताव मांडण्यात येतो, ज्यातून त्या पर्टिक्युलर व्यक्तीला आणि जास्तीत जास्त केसेसमध्ये पत्रकार किंवा सामाजिक स्वरूपातील नेते किंवा कुठल्या पक्षाचे नेते यांच्या संदर्भात हक्कभंग प्रस्ताव आणता येतो आणि त्या संदर्भात गुन्हासुद्धा दाखल होतो. जर हक्कभंग हा प्रस्ताव खरंच प्रूव्ह झाला तर याच्यामध्ये जेलसुद्धा होऊ शकतं आणि असा हक्कभंग प्रस्ताव आता कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये पारित झालेला आहे. हक्कभंग प्रस्ताव आल्याच्या नंतरची पुढची प्रोसेस असती की त्याची एक समिती आहे, त्या समिती मिळून ठरवते. या समितीचा भाग ठाकरे गटाचे नेते अनिल परबसुद्धा आहेत आणि या समितीने ठरवलं की आपण या दोघांना हक्कभंगाचा प्रस्तावची नोटीस पाठवणार आहोत आणि ही नोटीस पाठवताना मात्र 7 कर्मचारी सुषमा अंधारे यांच्या घरी गेले. यावर उत्तर देताना या समितीचे अध्यक्ष असं म्हणाले की असं प्रावधान आहे की जर का तो ॲड्रेस सापडत नसेल तर तिथल्या पोलीस ऑफिसरकडं हे सगळं प्रकरण सोपवलं जातं, DG किंवा SP यांच्याकडे. आणि सुषमा अंधारे यांना ज्या जागी नोटीस पाठवली त्या जागी कोणी राहतच नव्हतं, म्हणून त्यांच्या योग्य पत्त्याचा शोध घेण्यासाठी हे प्रकरण पोलिसात गेलं आणि त्याच्यामुळं पोलीस तिथं पोहोचले असा त्यांनी या आर्ग्युमेंटमध्ये स्वतःचं एक्सप्लेनेशन दिलं आहे. मात्र अनिल परब यांनी विधान परिषदेत स्वतःची बाजू मांडून ठेवली.